साहेब, हा इतकं सुंदर स्मारक उभं केलेलं आहे, ऐतिहासिक स्मारक म्हणता येईल याला, ऐतिहासिक व्यक्तींचा उल्लेख असणारं, त्यांची म्युरल्स असणारं स्मारक आहे. याचं व्यवस्थापन कसं केलं जातं, कारण तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हो हो हो. आता ज्यावेळी आम्ही स्मारक उभा करायचं संकल्पना आमच्या डोळ्यासमोर आली, त्यावेळी एखादं मंदिर किंवा एखादं स्मारक उभा करता येते, पण त्याचं लाईफ लॉंग मेंटेनन्स करणं ही थोडी जिकिरीची गोष्ट असते. अगदीच अगदीच. ह्याच्यावरती काय करायचं हा विचार देखील आम्ही त्यावेळीपासून करत होतो. मग आम्ही असा विचार केला की ठिकाणच आम्ही असं ठरवलं की आता इथंच इरिगेशनची किंवा पोलीसची चौकी इथं आहे आणि इथंच बरोबर त्याचा एंट्रन्स आणि पर्यटक सुद्धा याच बरोबर ठिकाणी येतात. बरोबर. तर इथूनच त्याचा एंट्रन्स केल्यामुळं रोज संध्याकाळी त्याचा थोडं सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर इथंच कर्मचारी आणि पोलीस असल्यामुळं सुरक्षितचा एक विषय आम्ही इथंच आम्ही त्याच्यावर सोपवलाय. अच्छा. लाईटच्या बाबतीत किंवा पाण्याच्या बाबतीत आम्ही पाटबंधारेकडे जलसंपदा विभागाची मदत घेतली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय होतं की ह्यासाठी कर्मचारी नेमणं काय शासनाला किंवा जिल्हा परिषद किंवा आम्हाला कोणाला समितीला असं ते शक्य नव्हतं. मग दुसरी गोष्ट काय होत होती की इथं आलेले जे पर्यटक आहेत त्यांना कुठं थोडं चहा पाहिजे असेल किंवा काही छोटं बिस्किट पाहिजे असतील तर अशा गोष्टींसाठी इथं कुठं जवळपास स्टॉल काहीच नाही. मग आम्ही असा विचार केला की आपण एक छोटासा कॅफेटेरिया इथं करायचा आणि तो कॅफेटेरिया आम्ही इथं केला. आणि करून काय केलं आम्ही इथल्याच स्थानिकच्या एका जो बेरोजगार कार्यकर्ता अक्षय म्हणून त्याला सांगितलं की बाबा तू हे सांभाळ तू काय कर किंवा इथली स्वच्छता आहे कुठं काय गरज आहे त्या तू सांभाळ आणि तुझं हे कॅफेटेरिया आहे ह्याचं कोणाला भाडं वगैरे काय तू भरायचं नाही, फक्त तुझ्या भाड्याच्या मोबदल्यात तू इथं काम करायचं. याचा मेंटेनन्स दोन्ही उद्देश साध्य झाले. तो सुद्धा अगदी शाहू विचारानं ते अगदी प्रामाणिकपणे आता स्मारक पूर्ण झाल्यापासून आज अखेर तो चांगल्या पद्धतीने करतोय. त्यामुळं स्मारक उभारण्यापासून नंतरचा जो काही देखभालीचा किंवा जो विषय आहे तो आम्ही अशा पद्धतीनं मार्गी लावलेला आहे. मला तो कॅफेटेरिया बघूया. चला ना, आपण चहाही घेऊया तिथं. हो घेऊया. मी या व्यवस्थापनाबद्दल बोलत असताना मला एक आलं की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे अनुयायी जे असतात ते महाराजांच्या दूरदृष्टीने भारावून गेलेले तर असतातच, परंतु ती दृष्टी आपल्या जगण्यामध्ये यावी, आपल्या राजकारणामध्ये यावी यासाठी धडपडत असतात. मला तुमचा अभिमान वाटला तुमच्या या कामाचा की तुम्ही एका बेरोजगार युवकाला त्याच्या जीवनामध्ये रोजगार करण्याची संधी तर दिलीत, परंतु त्याचबरोबर व्यवस्थापनाचा प्रश्नही सोडवला. आज मी आजपर्यंत जेव्हा इकडे यायचो राधानगरी डॅमला तेव्हा इथं शुकशुकाट असायचा. आज गर्दी दिसते आणि हे खरंच चांगलं लक्षण आहे. लोक भारावून जात आहेत इतिहास महाराजांचा बघून. काय वाटतं तुम्हाला तुमच्या या कामाचं फलनिष्पत्ती झाली असं वाटतं? नक्कीच. आता जर इथं आलेल्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया बघितल्या किंवा स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर खूप चांगल्या पद्धतीने लोक ह्या संदर्भात बोलतायत. आणि पुढचा जो आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, जो धरणाचा परिसर सगळा जो आम्ही नव्यानं जे काही डेव्हलप करायचं म्हणतोय, तो जर प्रोजेक्ट झाला तर इथल्या स्थानिक लोकांना तर प्रचंड प्रमाणात काम मिळेल, परंतु राधानगरीचं पर्यटन एका ठराविक उंचीपर्यंत जाऊन पोहोचेल. बरोबर. जी राधानगरी जास्तीत जास्त डेव्हलप व्हावी ही संकल्पना जी राजर्षी शाहू महाराजांची होती, तिला जो काही ब्रेक लागला होता मध्ये, ते जर पुढे जायचं असेल तर अशा अजून एकसारख्या वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागतील. त्यामध्ये मुख्य गोष्ट आहे की इथं जे काही वृंदावन गार्डनच्या धर्तीवर जे काही इथं जे आम्ही संकल्पना आहे ती पुढे गेली तर निश्चितपणे अजून आम्हाला पर्यटनाच्या दृष्टीनं त्याचा फायदा होईल. हाच कॅफेटेरिया. हो. एकूण या आता तुम्ही जो विस्तृत प्रकल्प मला सांगितलात त्याच्यामध्ये रोजगाराची शक्यता मगाशी तुम्ही सांगितलीतच की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू त्या प्रमाणामध्ये जाणार आहे. हो, नक्की. कारण हा जो प्रकल्प मुळात असं झाला समजा झाल्यानंतर त्याच्या लोकांना चार्जेस त्याचे पे करावे लागतील, त्यामधून जो काही जनरेट होणारच आहे, नक्की त्याचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. आणि आता सुद्धा जर विचार करायला गेलं तर येणाऱ्या वेगवेगळ्या माध्यमातून जे काही पर्यटनाच्या वरती सरकारचं हे राहतेच ना त्याच्यावरती. बरोबर. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.